कल्पना करा, एका देशाच्या जमिनीखाली इतकं तेल आहे की त्याची किंमत भारताच्या जीडीपीच्या तिप्पट आहे. पण तरीही तो देश गरीब आहे. महागाई 500%, लोक अन्नासाठी रांगेत आहेत आणि दुसरीकडे अमेरिका त्या तेलाकडे भुकेल्या नजरेने पाहते. आज आपण उलगडा करणार व्हेनेझुएला ऑइल मिस्ट्री, जिथे तेल आहे पण पैसा नाही आणि जिथे अमेरिका, ट्रम्प, निर्बंध, राजकारण सगळे गुंतलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेन बूम मराठी. आजचा विषय फक्त तेलाचा नाही, हा विषय आहे सत्ता, पैसा, जागतिक राजकारण आणि अमेरिकन लोभाचा व्हेनेझुएलाकडे असलेला कल. जगातील सर्वात मोठे तेल साठे हे व्हेनेझुएलाकडे आहेत. तब्बल 303 अब्ज बॅरल कच्चं तेल, पण तरीही देश दिवाळखोरीत कसा काय आणि अमेरिका यामध्ये का पडते? व्हेनेझुएला म्हणजे नेमकं काय? व्हेनेझुएला हा देश दक्षिण अमेरिकेत आहे. हा देश पूर्णपणे तेलावर पूर्णपणे अवलंबून आहे. अर्थव्यवस्था पूर्वी हा देश लॅटिन अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देशापैकी एक होता, पण एक समस्या पुढे सुरू झाली. सगळी अर्थव्यवस्था फक्त तेलावर अवलंबून होती. इतर उद्योगधंद्यांना विकासच नाही आणि सरकारचा अति हस्तक्षेप झाल्यामुळे हा देश दिवाळखोरी लागला होता. 303 अब्ज बॅरल तेल म्हणजे किती मोठा खजिना आहे. आता खरी धक्कादायक गोष्ट आहे का, व्हेनेझुएलाकडे असलेला तेल 303 अब्ज बॅरल इतका आहे. जर प्रति बॅरल फक्त $40 धरली तर किंमत 12 ट्रिलियन होते. भारताची जीडीपी जवळपास 4 ट्रिलियन आहे. पाकिस्तानची जीडीपी 400 अब्ज आहे. पाकिस्तानच्या जीडीपीच्या 30 पट, तर जपानच्या जीडीपीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. मग प्रश्न पडतो, इतकं तेल असूनही देश गरीब का? व्हेनेझुएलाचं तेल जड आहे. सगळीकडे तेल एकसारखं नसतं. व्हेनेझुएलाचं तेल आहे हेवी क्रूड, खूप चिकट आणि प्रोसेसिंग यापासून महाग होते. त्यासाठी लागते प्रगत रिफायनरी, मोठं भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि याच ठिकाणी अमेरिका काय करते? मैदानात उतरते. अमेरिकेला व्हेनेझुएलाचं तेल का हवंय? अमेरिकेचा खेळ साधा आहे. स्वस्त तेल, ओपेकवर नियंत्रण, रशिया विरोधात ऊर्जा शस्त्र आणि डॉलरची ताकद वाढवणं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे म्हटलं होतं, व्हेनेझुएला इज इन रॉंग हँड्स. म्हणजेच मादुरो सरकार हटाव, निर्बंध लावा, आर्थिक गळा दाबा आणि मग सत्ता बदला. हेच तर आहे ऑइल पॉलिटिक्स. निर्बंध, महागाई आणि लोकांची अवस्था काय आहे? अमेरिकन निर्बंधामुळे तेल विक्री बंद झाली, डॉलर मिळणं थांबलं, चलन कोसळलं आणि याचा परिणाम झाला 2018 मध्ये महागाई 63,000% झाली आणि 2025 मध्ये सुद्धा 500% लोकांना अन्न नाही, औषध नाहीत, रोजगार नाही, तेल आहे पण विकता येत नाही. मग हे फक्त व्हेनेझुएला पुरतच मर्यादित आहे का? नाही मित्रांनो. जिथे जिथे नैसर्गिक संपत्ती, कमकुवत सरकार आणि जागतिक राजकारण, तिथे तिथे महासत्तांचा हस्तक्षेप झालेला आहे. इराक, लिबिया, सिरिया, सगळीकडे अशा पद्धतीचीच कथा आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? तर व्हेनेझुएला गरीब नाही, फक्त व्यवस्थेमुळे गरीब झालेला आहे. तेल म्हणजे आशीर्वादी आणि शापही नाही. अमेरिका मानवी हक्कापेक्षा तेलाचं जास्त महत्त्व देते. जागतिक राजकारण नैतिकता नाही, फक्त हितसंबंध बघते. जर तुम्हाला वाटलं असेल की अशी खरी माहिती मराठीत पोहोचायला हवी, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तेल म्हणजे विकास की विनाश. पुन्हा भेटूया अशाच एका धक्कादायक ब्रेन बूम विषयासह. तोपर्यंत नमस्कार, भेटूया का पुन्हा नवीन टॉपिकमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.